मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती। मित्रांनो, कर्जमाफीचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून समोर येत आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी जी आहे ते झालेली नाही आहे। या कर्जमाफीसाठी अनेक विविध पक्षनेते, शेतकरी हे रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत, परंतु सरकार फक्त कर्जमाफीच्या घोषणा देत आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची अजून तरी कर्जमाफी झालेली नाही। परंतु आता महायुतीच्या कोणत्या नेत्याने या कर्जमाफीचं वक्तव्य दिलेलं आहे आणि फडणवीस जर कर्जमाफी करत असतील तर कधीपर्यंत हे कर्जमाफी होणार आहे, किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी मिळणार आहे, हे संपूर्ण माहिती आणि सविस्तर मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची ही मागणी केली जात आहे। दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते, तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी विद्या प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। तर पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त 40 गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते। त्यामुळे शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यात मंत्री संजय राठोड यांनी तसे सूतवाचही केले आहे। मी शेतकरी पुत्र, माझा जन्म शेतकरी घरात झाला आहे। सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, रात्री झोपायला गेल्यावरही शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे नव्याने कृषी खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले होते। धाराशिव येथे शेती नुकसान पाहण्यासाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं। एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता संजय राठोडांनी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीचा निर्णय घेतील का आणि कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देतील का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मित्रांनो, तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। धन्यवाद।